हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. रसिकांचा दरबार, संगीत हृदयचा हुंकार, संगीत हृदयचा हुंकार. स्वरासुरांची मैफल सजता, अमृतासनी अधिक मधुरता, श्वास थबकतो साहुल घेता, आनंदाची मनी अधीरता. या भुवनाचा अनुपम उत्सव आज करू साकार. रंगभू रसिकांचा दरबार, रंगभू रसिकांचा दरबार, रंगभू रसिकांचा दरबार. गंगा जमुना ही संगीतकार वसंत प्रभूंची रसिकांना संस्मरणीय भेट. विवाह झालेल्या मुलीला पाठवणी करताना आई वडिलांच्या अंतर्मनामध्ये उमटणारे भाव हळुवारपणे व्यक्त करणारे पी सावळारामांचे चपखल शब्द, लता दीदींचा भावपूर्ण स्वर आणि संगीतकार वसंत प्रभूंचं सहज सुंदर संगीत हा खरोखरच एक अनोखा त्रिवेणी संगमच. कुटुंबामध्ये प्रचलित झालेलं, लोकप्रिय झालेलं असं हे जणू एक कौटुंबिक गीत. रसिक हो, गंगा जमुना जो आवडतो सर्वांना, कळा ज्या लागल्या जीवा, जन पळभर म्हणतील हाय हाय, अशा एकापेक्षा एक सरस 300हून अधिक मराठी गीतांना अमरत्व प्राप्त करून देणारे किमयागार म्हणजे रसिकांच्या दरबारामध्ये संगीत सम्राट म्हणून मानानं मुजरा करावा असे श्रेष्ठ संगीतकार कैलासवासी वसंत प्रभू. आज आम्ही वसंत प्रभूंच्या परिसस्पर्शानं पुनीत झालेली अप्रतिम अशी गीतं, त्या गीतांचा नजराणा आपल्यासाठी आणलेला आहे. ज्यांच्या काव्याचं वसंत प्रभूंच्या स्पर्शानं अक्षरशः सोनं झालं असे सुप्रसिद्ध गीतकार रमेश अणावकर आणि मी या वसंत प्रभूंच्या या संगीत क्षेत्रामधील स्मृतींना उजाळा देत आपल्यापुढं हा नजराणा सादर करणार आहोत. वसंत प्रभूंच्या सहवासामध्ये 20 वर्षाहून अधिक कालावधीमध्ये घडलेल्या घडामोडी ज्यांनी जवळून पाहिल्या आणि ज्यांच्या संगीतामध्ये वसंत प्रभू टच हा आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो असे ज्येष्ठ संगीतकार श्रीयुत बाळ चावरे हे आजच्या या संगीत मैफलीचं संगीत संयोजन करणार आहेत. वसंत प्रभूंची गाणी म्हणायला सोपी असं आपण वरवर जरी म्हणत असलो तरी मेहनत करूनही खूप कठीण जातं असं प्रामाणिकपणे कबूल करणारे आणि वसंत प्रभूंच्या संगीतावर जीवापाड प्रेम करणारे असे कलाकार जे ही मैफल आज आपल्यापुढं सादर करणार आहेत त्यांची ओळख करून घेऊया. या हिमांगी देवरुखकर, स्मिता वाळके आणि विनायक जोशी. रसिक हो, आपण या मैफलीचं पहिलं गीत ऐकूया. शब्द आहेत पी सावळारामांचे. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. गातायत स्मिता वाळके. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. लक्ष द्या हो विनविते, मराठी मी त्याची माता. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. गोड माझ्या सोनुल्याचा लळा लागे बा
दोन्ही हाता ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्यावं भिनारीचे मराठी त्याची माता ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता. रसिक हो, गंगा जमुना ज्ञानदेव बाळ माझा यासारख्या एकापेक्षा एक सरस गीतांनी संगीतकार म्हणून वसंत प्रभूंचं खूप नाव झालं. संगीतकार म्हणून आपण वसंत प्रभूंना जरी ओळखत असलो ना तरी ते संगीतकार होण्यापूर्वी उत्तम नर्तक होते असं सांगतात. मला आणि रामराम पाहुणमध्ये अणावकर बरोबर आहे. त्यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून उत्तम भूमिका बजावलेली बरोबर, आहे. correct तर हा काय चमत्कार आहे हो नेमका? चमत्कार असा आहे की मला जे असं कळलं होतं म्हणजे स्वतः वसंतराव मला म्हणाले होते की मी नर्तक उत्कृष्ट ते नृत्य करणारे होते अच्छा. आणि त्याच्याकरता ते आपले मोरे आणखीन पार्वती कुमार यांच्याकडे त्यांनी हे शिक्षण घेतलेलं होतं. तर हे शिक्षण घेताना त्यांनाच असं वाटलं की पुढे मागे मी नाचा म्हणून ओळखला जाईन हे त्यांना तितकंसं खटकलं असावं नक्की. कारण त्याच्यानंतर त्यांची पावलं संगीताकडे वळली आणि त्यावेळेस भार्गवराव पांगे यांच्या वेळेस मेळे होत होते. अच्छा हा. त्या मेळ्यामध्ये हे वसंतराव इतकं उत्कृष्ट गात होते, त्यांना सुंदर गळा होता आणि त्याच्यामुळे त्या इतर गीतामध्ये ते जे गीत गात होते ते भारत आंबेंचं होतं निजल्या तान्ह्यावरी. मला वाटतं स्मिता वाळके आपण ऐकवा ना आता ते गीत. निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारथी धरी निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारथी धरी निजल्या तान्ह्यावरी माऊली. रसिक हो, 19 जानेवारी 1924 ते 13 ऑक्टोबर 1967 अवघं 43 वर्षांचं आयुष्य. परंतु या अल्पशा आयुष्यामध्ये सुद्धा वसंतरावांनी पराकोटीचे चमत्कार संगीत क्षेत्रामध्ये घडवून आणले. रसिक हो, सुरुवातीला मी म्हटलं की संगीतकार वसंत प्रभू हे नर्तक होते. तसा आणखी एक चमत्कार त्यांच्या बाबतीमध्ये आहे, तो म्हणजे असा की वसंत प्रभू यांचं नाव वसंत हे नव्हतंच मुळी. अणावकर या बाबतीतला काय किस्सा आहे? बरोबर आहे. वसंतरावांचं मूळ नाव होतं व्यंकटेश कृष्णाजी प्रभू. हे परळमधल्या आर एम भट हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांनी हे नाव घेतलं. पुढे काय झालं की त्यांची मित्रमंडळी होती ती त्यांना व्यंक्या या नावाने हाक मारू लागले. तर व्यंक्या हे नाव त्यांना काही तितकंसं आवडलं नाही म्हणून आपल्या नावात काहीतरी बदल करावा म्हणून त्यांनी वसंत हे नाव घेतलं. आणि आज खरोखरच एक आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या नावाला अगदी शोभेल असंच वसंत हा त्यांनी संगीतात आपला वसंत बहार त्यांनी फुलवला. वसंतात उमलणारी प्रत्येक फुलं जशी आपला गंध घेऊन येतात तसं वसंतरावांच्या संगीताचा स्पर्श जिथे जिथे झालेला आहे, ज्या ज्या कवींच्या काव्यांना झाला ती फुलं सुद्धा सुगंधितच झाली. आपण रसिक हो, न बोलणारा अबोल चाफा वसंतरावांनी बोलका केला ते गीत ऐकूया. कवी बी यांचे शब्द चाफा बोलेना चाफा चालेना सादर करतायत स्मिता वाळके. चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काहे केला फुलेना चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काहे केला फुलेना चाफा बोलेना. गेले आंब्याच्या
रसिक हो, भावगीत आणि वसंत प्रभू यांच्यामध्ये एक अनन्यसाधारण असं नातं होतं. काहीतरी विलक्षण जादू होती वसंतरावांच्या स्पर्शामध्ये. आणि त्याशिवाय शेकडो हृदयाला भिडणारी अशी भावगीत ही निर्माण झालीच नसती. होय होय, काय मत आहे तुमचं अणावकर? खरं आहे. कारण वसंतराव हे मुळातच ताल आणि स्वर ह्याच्यामध्ये त्यांचा एवढा कमांड होता की ते नेहमी म्हणायचे की थोडक्यात शब्दाला जास्तीत जास्त सुरांचं जर वेष्टन असेल तरच ते गीत जास्त पॉप्युलर होतं. बरोबर. आणि ते तालामध्ये वक्कम असल्यामुळे त्याने एक दिवशी गंमत म्हणून रेडिओवरच्या केशवराव भोळेंना सुद्धा ते म्हणाले की नवरात्र संपले, दसरा उजाडला, काय तर हे मोरूचा बाप मोरूला म्हणाला, हा धडा जरी तुम्ही मला दिलात तरी मी त्याला चाल लावू शकतो. असं सांगणारा हा संगीतकार, याचं कौतुक किती आणखीन करायचं. रसिक हो, आता आपण आशा भोसले यांनी अमर केलेलं मी मनात हसता प्रीत हसे हे कविवर्य रमेश अणावकर आपलंच गीत आता आम्ही सादर करतो. गातायत हिमांगी देवरुखकर. रसिक हो, वसंत प्रभूंनी प्रत्येक गीतातील शब्दामागे दडलेला जो भाव आहे तो ठळकपणे उमटवण्याचा हा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. अर्थवाही चाल, ओघवती चाल हा वसंतरावांच्या संगीताचा प्राण होता, आत्मा होता. पी सावळारामांसारख्या गीतकाराचे सहज सुंदर शब्द, लता दिदींचा गोड गळा आणि
मारुतीराव किरांची तबल्यावरली थाप, वसंतरावांची किमया, मला असं वाटतं रसिको हे सारं नियतीनंच घडवून आणलं. कारण असं एखाद्या गाण्याच्या बाबतीमध्ये जर घडतं ना नाव करतो आपण असं म्हटलं असतं की हा निव्वळ योगायोग आहे, बरोबर आहे. परंतु असं शेकडो गीतांच्या बाबतीमध्ये घडलं. खरोखरच भावगीतांचा बादशहा, संगीत सम्राट वसंत प्रभू असंच म्हणायला हवं. काय वाटतं आपल्याला? वसंतरावांच्या संगीतात जर वैशिष्ट्य काय असेल तर त्यांना जी साथ मिळाली ती मारुती किरांची मिळाली. मारुती किर म्हणजे तुम्हाला माहिती असतील की SD बर्मन, RD बर्मन यांच्याकडे ते रिदम साईड सांभाळतात. बरोबर. वसंत प्रभू आणि कीर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर गळ्यात गळे घालून जे फिरणारे मित्र, तसं सूर आणि ताल अरे वा. हा जो गळ्यात गळा घालून फिरला, वसंतराव नेहमी चाली लावत असताना आपल्या मारुती किरांसाठी काही तबल्याच्या जागा ठेवत असत आणि त्या जागा माझ्या आहेत असं समजून मारुतीरावने जे वाजवलेलं आहे हे यांच्या संगीतातलं अतिशय वैशिष्ट्य असं आहे. मला असं वाटतं इथे आपण एक गीत ऐकायला हरकत नाही. चित्रपट आहे शिकलेली बायको, कवी पी सावळाराम आणि नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करीसी. आपल्या पुढे गात आहेत विनायक जोशी. नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करसी. नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करसी. नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करसी. गोपायावर रचतो सुंदर देहाचे जो मंगल देऊळ. गोपायावर रचतो सुंदर देहाचे जो मंगल देऊळ. तोच चालवी आपुले पाऊल का मागे बगसी का चिंता करसी. नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करसी. घर हे सुटता नाते तुटता जग ही झाले जरी पारखे. घर हे सुटता नाते तुटता जग ही झाले जरी पारखे. सुख दुःख हिरे तुला सारखे का डोळे पुससी का चिंता करसी. नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करसी. चंद्रहासरा गोड मुखाचा रसाळवाणी अमृताची. चंद्रहासरा गोड मनाचा रसाळवाणी अमृताची. प्रेमळ दृष्टी तुझ्या मनाची देव तुझ्या पायी का चिंता करसी. नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करसी. नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करसी. का चिंता करसी का चिंता करसी. अणावकर, तुम्ही या बाबतीत फार छान सांगू शकाल, कारण वसंतरावांच्या बरोबर अनेक वर्ष आपण चाल लावताना जवळ बसलेला आहात. तर चाल लावण्याची त्यांची अशी काही खास पद्धत होती का? वसंतरावांची पद्धत अशी होती की वसंतराव ज्यावेळेस चाल लावत असत तेव्हा त्यांच्या हार्मोनियमवरती ज्या कवीचं गीत असे तर ते नेमकं कवीचं नाव असं फोल्ड करत असत. तर मी त्यांना एक दिवशी विचारलं, हे तुम्ही असं का करता? तर ते म्हणाले, त्याचं कारण असं आहे की मी लावलेली चाल ऐका म्हणून जर कोणाला सांगितलं तर त्याची उत्सुकता काय असते की कवी कोण. तर ते त्यावेळेस म्हणायचे, कवी कोण हे बघण्यापेक्षा कवी हा चांगलंच लिहितो, पण काय चांगलं लिहिलंय ते बघा, हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. आणि दुसरं म्हणजे त्यांचा मुखडा त्यांचं जे करत असत तो मुखडा एकदा त्यांना तो पसंत पडला की ज्याला क्रॉस लाईन म्हणतो ना आपण, ती क्रॉस लाईन त्या मुखड्याच्या पद्धतीने आली का त्यांचं बरंचसं कार्य होत होतं. त्यांची पेटी वाजवण्याची काही गंमत होती हा, का? पेटी वाजवण्यामध्ये त्यांचं काय होतं, एकदा मी त्यांना सहज विचारलं की वसंतराव तुम्ही जी पेटी वाजवता ती अशी सरळ बोटाने अगदी म्हणजे विद्यार्थ्यांसारखी काय वाजवता?
तर ते म्हणाले तसं नाही आहे, मी पेटी वाजवत नाही, मी त्याच्यामध्ये शोध लावतो. हे जे सगळे स्वर आहेत ना, या स्वरांना अंजारून गोंजारून घेतल्याशिवाय स्वर बोलत नाहीत. स्वर बोलतात तेव्हा ताल जागा होतो आणि ताल जागा झाला का त्याची जाण त्या लईला येते. हे ज्यावेळेस मी त्यांचं ऐकलं त्यावेळेस म्हटलं हा खरोखरच स्वरांचाच राजा. स्वरांच्या राजा वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं यानंतरचं गीत आपल्या पुढे सादर करतायत विनायक जोशी, मानसीचा चित्रकार तो. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. भेट पहिली आपुली घडता, निळी मोहिनी नयनी हसता. भेट पहिली आपुली घडता, निळी मोहिनी नयनी हसता. पुढे पापणी किंचित ढळता, पुढे पापणी किंचित ढळता. गोड कपोली रंग उशेचे, रंग उशेचे भरतो, चित्र काढतो. मम स्पर्शाने तुझी मुग्धता, होत बोलकी तुला न कळता. मम स्पर्शाने तुझी मुग्धता, होत बोलकी तुला न कळता. माझ्या वेळी तुझी चारुता, माझ्या वेळी तुझी चारुता. मावळतीचे सूर्य फुलते, सूर्य फुलते करतो, चित्र काढतो. तुझ्या परीतव प्रीती सरिता, संगम देखून मागे फिरता. तुझ्या परीतव प्रीती सरिता, संगम देखून मागे फिरता. हसरी संध्या रजनी होता, हसरी संध्या रजनी होता. नक्षत्रांचा निळा चांदवा, निळा चांदवा झरतो, चित्र काढतो. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. रसिक हो, चंद्रमा क्षणभर लपला ग, हे सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं वसंतरावांचं पहिलं रेकॉर्डेड गीत. आणि त्यानंतर त्यांनी जो वेग घेतला ना तो अखेरपर्यंत. 1949 मध्ये पाटलाचा पोर हा चित्रपट झळकला आणि खऱ्या अर्थानं चित्रपट सृष्टीमध्ये संगीतकार म्हणून वसंत प्रभू हे झळकले. आणि त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या खास शैलीतल्या संगीताचा ठसा हा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये हा उमटवलेला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पुत्र भावा ऐसा
या चित्रपटातलं आता आपल्या पुढं गीत सादर करतायत हिमांगी देवरुखकर, जिथे सागरा धरणी मिळते. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा डोंगर दरीचे सोडून घरते, पल्लव पाचूचे तोडून नाते. डोंगर दरीचे सोडून घरते, पल्लव पाचूचे तोडून नाते. हर्षाचा जल्लोष करून येते प्रीत नदीची एक रूपते. हा तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा विचित वाळूत शंख शिंपले, रम्य बालते जिथे खेळले. विचित वाळूत शंख शिंपले, रम्य बालते जिथे खेळले. खेळाचा उल्हास रंगात येऊनी धुंदीत यौवन जिथे डोलते. हा तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा बघुनी नभीची चंद्र कोरती, सागर हृदयी उर्मी उठती. बघुनी नभीची चंद्र कोरती, सागर हृदयी उर्मी उठती. सुख दुःखाची जीत सारथी, प्रीत जीवना ओढ लावते. हा तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर या सुप्रसिद्ध गायिकांनी वसंतरावांची अनेक गीतं अमर केली. परंतु यांच्याबरोबर यांचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे माणिक वर्मा, मोहनतार अजिंक्य, होय, होय. मालती पांडे, मीनल वाघ, स्नेहल जोशी, नलिनी मुळगावकर होय, होय. यासारख्या गायिकांनी सुद्धा वसंतरावांचा संगीत स्पर्श हा तेवढ्याच ताकदीनं हा सर्वदूर सर्व रसिकांपर्यंत पोहोचवला हे मान्य करावं लागेल. आपण काय म्हणाले या बाबतीत? खरं आहे. कारण त्यामध्ये एक दुसरी गोष्ट अशी आहे, मी वसंतरावांना सहज एकदा विचारलं की तुमची जी काही म्हणजे गीतं प्रसिद्ध झाली त्याच्यात सगळीच बायकांची आहेत. तर त्यावेळेस ते म्हणाले म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे काय? तर ते मी म्हणालो असं नाही की सगळी बायकांची. त्याच्यावर ते म्हणाले अहो तसं नाही आहे, पूर्वी पुरुष सुद्धा बायकांचीच गीतं गात होते आणि हे त्यांना मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी सुरुवात जी केली ती वसंतरावांनीच केली. कारण दुसरी गोष्ट अशी आहे की कुठल्या शुभ कार्यामध्ये प्रारंभ जो होतो तो गणेशाने होतो आणि भावगीतांचा पहिला पायंडा जो केलेला आहे तो गजाननराव जोशी. गजाननराव जोशींची राना रानात गेली बाई शिळ ही ज्यावेळेस गाजली तर तिथून वारा फोफावला आला. तो वारा फोफावला झाला तिथे सुद्धा दुसरे गजानन आले, ते गजानन वाटवे. आणि गजानन वाटवेनंतर पुन्हा प्रभू जे उभे राहिले ते आमचे वसंत प्रभू, की ज्यांनी लोकांच्या डोळ्यात असंख्य नयनात जे गंगा जमुना ही जी उभी केली आणि तिथपासून मग बायकांची गाणी म्हणू लागले. नाही, इथे मात्र आपण आता पुन्हा जे गाणं सादर करणार आहोत ते हिमांगी देवरुखकरच सादर करणार आहे. तुमचंच गाणं आहे. बरं. अणावकर, कळेना अजूनही माझे मला असा मी काय गुन्हा केला.
काय गुन्हा केला कळेना अजूनी माझे मला सामी, काय गुन्हा केला असा मी, काय गुन्हा केला. गुज केले ज्या नयनांनी त्या नयनातून येई पाणी, दोन जीवांची प्रीत ही रुसुनी, दोन जीवांची प्रीत ही रुसुनी, गेली सोडून आज आम्हाला, काय गुन्हा केला असा मी, काय गुन्हा केला. जागे होता भाव अंतरी, नको नको ते येई पदरी, जागे होता घाव अंतरी, नको नको ते येई पदरी, दुःख प्रीतीचे सांगावे तरी, दुःख प्रीतीचे सांगावे तरी, जनरूढीची भीड मनाला, काय गुन्हा केला असा मी, काय गुन्हा केला. सुख शांतीला हेतुर होनी, दैवही माझे गेले निघून, उभी एकटी वेड्या परी मी, उभी एकटी वेड्या परी मी, काय विचारू कसे कुणाला, काय गुन्हा केला असा मी, काय गुन्हा केला. कळेना अजूनी माझे मला सामी, काय गुन्हा केला असा मी, काय गुन्हा केला. रसिकहो, अणावकर आत्ता म्हणाले त्याप्रमाणे पुरुष गायकांनी वसंतराव प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली फार थोडी गीतं गायल्याचं आपल्याला आढळतं. त्याच्यामध्ये सुद्धा गायकांचा उल्लेख करायचा झाला तर राम मेटे, विठ्ठल शिंदे, दशरथ पुजारी, अरुण दाते, सुधीर फडके, भालचंद्र पाटेकर यासारख्या गायकांनी वसंतरावांची गीतं सादर केली. पण मला असं वाटतं वसंतरावांकडून त्यांना खूप काही शिकायला मिळालं असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. त्या बाबतीत आपल्याला काय म्हणायचं? नाही म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे असं की पुरुष गायकांना संधी दिली, नवोदितांना त्यावेळेस संधी दिली. हो, मला हो. वाटतं या हो, संदर्भात त्यावेळेस म्हणजे त्यांनी गायकांना संधी दिलीच, पण वादक जे म्युझिशियन्स आहेत ना त्यांना जी त्यांनी संधी दिलेली आहे ना त्याच्यात एक अर्जवून नाव घेण्यासारखं आहे की आताचे आघाडीचे संगीतकार आपले अनिल मोहिले आणि आता जो कार्यक्रम सादर केला ते आमचे बाळ चावरे, त्यांचे बंधू जयंतराव चावरे ह्यांनाही त्यांनी चान्स दिलेला आहे. तसंच मारुतीरावांचे शागिर्द अमृतराव काटकर, या अमृतराव काटकरांनाही त्यांना काळी बायकोमध्ये त्यांनी तबला वाजवलेला आहे. हे विशेष आहे. आणि मारुतीरावांचा तबल्याची जी झाक आहे ना ती कुठूनही तुम्ही तसं जर विचार केलात तर ते नेहमी सांगतात की माझा तबला 50% सुद्धा जर ऐकायचा असेल तर तो विजय काटकरचा ऐका. विजय काटकर हे आमच्या अमृत काटकरांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. रसिको, आपण या ठिकाणी आता गाणं सादर करणार आहोत. सखी शेजारिणी तू हसत रहा सादर करतायत विनायक जोशी. वारा कांतांचं हे गीत आहे. सखी शेजारिणी, सखी शेजारिणी तू
हसत रहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारिणी. दीर्घ बदामी श्यामल डोळे एक सांद्र घन स्वप्न पसरले. दीर्घ बदामी श्यामल डोळे एक सांद्र घन स्वप्न पसरले. धूप छाव मधी यौवन खेळे धूप छाव मधी यौवन खेळे. तू जीवन स्वप्ने रचित रहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारिणी. सहज मधुर तू हसता वळुनी स्मित किरणे धरी क्षितिज तोलुनी. सहज मधुर तू हसता वळुनी स्मित किरणे धरी क्षितिज तोलुनी. विषाद मनीचा जाय उजळुनी विषाद मनीचा जाय उजळुनी. स्मित चाळत्यास बांधून पहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारिणी. मूक जिथे स्वर्गीत होतसे हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे. मूक जिथे स्वर्गीत होतसे हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे. जीवन नाचत गात येतसे जीवन नाचत गात येतसे. तू वीज खिन्न घनी लवत रहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारिणी. तू हसत रहा हास्यात पळे गुंफीत रहा सखी शेजारिणी सखी शेजारिणी सखी शेजारिणी. रसिको, सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या संयुक्त स्वरातलं एक अमर गीत म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा. रसिको, खरं तर हे भावा बहिणीतला अगदी मनमोकळा सुसंवाद आहे. परंतु वसंतरावानं तिथंही आपला जादुई स्पर्श केला आणि या गीताला एक आगळा सुगंध प्राप्त केला. विनायक जोशी आणि स्मिता वाळके आपल्यापुढे सादर करतायत तुझ्या गळा माझ्या गळा. तुझा गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. तुझा गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. ताई आणखी कोणाला ताई आणखी कोणाला. चल रे दाताचा हाटळा. तुझा गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. तूच कंठी माझ अंगठी. आणखी गोप कोणाला. तूच कंठी माझ अंगठी. आणखी गोप कोणाला. वेड लागले दादाला. वेड लागले दादाला. मला कुणाचे तार
पलीकडच्या स्वारीला तुझा गळा माझा गळा मोत्यांच्या माळा खुसखुस गाली हसू वरवर अपुले रुसू रुसू खुसखुस गाली हसू वरवर अपुले रुसू रुसू चल निघ येथे नको बसू चल निघ येथे नको बसू घर तर माझे कसू कसू तुझा गळा माझा गळा मोत्यांच्या माळा कशी कशी लाजशी गंमत ताईची खाशी कशी कशी लाजशी गंमत ताईची खाशी आता गट्टी भूतानाशी आता गट्टी भूतानाशी तर मग गट्टी कोणाशी तुझा गळा माझा गळा मोत्यांच्या माळा तुझा गळा माझा गळा मोत्यांच्या माळा. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची यादी खरं तर खूप लांबलचक आहे. परंतु अणावकर, आपण माझ्याशी सहमत व्हाल की वसंतरावांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी हे वसंतरावांचं संपूर्ण जीवन प्रतिबिंबित बरोबर करणारी आहेत. बरोबर आहे. असंही आपण म्हणू शकतो की ती गाणी जी आहेत ती त्यांची प्रत्यक्षामध्ये जीवनगीत आहेत. बरोबर आपण आहे. या बाबतीमध्ये अधिक सांगू शकाल? हो यस, कारण वसंतरावांना मी सहज असं विचारलं, हा मोठा योगायोग आहे की वसंतरावांनी जी बरीचशी गाणी केलेली आहेत कंपोज, ती त्यांच्या जीवनाशी अगदी संलग्न असलेली अशीच गीतं त्यांच्याकडे आली. आणि मी तर म्हणेन की त्याच्या पेटीवरती जी गीतं आली ती नुसती गीतं नसून त्यांच्या भावी आयुष्याची सांगणाऱ्या त्या कुंडल्या होत्या. वा. कारण आज वसंतरावांना आपल्या घरात संसार बघता कितपत आला हा प्रश्न आहे, पण त्यांचे घरात हसरे तारे असता पी पाहू कशाला नवाकडे, ही अशी गीतं आहेत. ते मला भारावल्यासारखं होतं. पण मी तुम्हाला सांगतो की वसंतरावांना खऱ्या अर्थानं जी कळा लागल्या होत्या त्या फक्त त्यांना आणि ईश्वराला माहिती होत्या. आणि हे ते गीत त्यांनी केलेलं आहे की कळा ज्या लागल्या जीवा मला हे ईश्वरा ठाव्या. हे खरोखरच असं आहे की वसंतरावांच्या खऱ्या गळा जर कोणाला कळल्या असतील तर आमच्या वहिनींना. वहिनी हे वसंतरावांचं चालतो बोलतो संगीत आहे. अणावकर, मला असं वाटतं भावना वेग तुम्हाला आवडता येत नाही. आपण या ठिकाणी गाणं सादरच करूया. भारा तांब्यांचं हे सुप्रसिद्ध गीत, आणि या गीतानं आपण कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी करणार आहोत. कळा ज्या लागल्या जीवा मला का ईश्वरा ठाव्या. सादर करतायत हिमांगी देवरुखकर.